जिद है अब तो है खुद को मिटाना, होना है तुझ में फरार। चांद से बारिश जो करता हमारी, किताब तुमको बता। शबों है दिल कर मेरी रात, करनी है हमको खता। तर आता जर तुम्ही प्रिव्ह्यू बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती PDF मॅसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला नॉर्मली ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे बीट मार्कचा जो प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट केल्याच्यानंतर जो बीट मार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तर स्टार्टिंगचे जे लेअर आहे त्या ग्रुपच्या लेअरमधले जे इमेजेस आहेत त्या जर तुम्हाला चेंज करायचे असतील तर सिम्पली तुम्हाला त्या ग्रुपच्या लेअरवर जायचं आहे. एडिट ग्रुपवर जायचं आहे. परत ज्या ग्रुप दिलेले आहेत त्या एका फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवर जायचं आहे. परत ग्रुप दिलेले आहे त्या सेम अशाच प्रकारे एडिट ग्रुपवरती जायचं आहे आणि नेक्स्ट जी इमेज दिलेली आहे ती इमेज तुम्हाला ती चेंज करायची आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे. कलर अँड फिलवर जायचं आहे. स्टार्टच्या ऑप्शनवर जायचं आहे. जी कोणती इमेज तुम्हाला चेंज करायची असेल त्या इमेजला तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करायचं आहे. इथे प्लसवर जायचं आहे आणि ही इमेज तुम्ही चेंज करून घेऊ शकतात. तर ही जी प्रोसेस आहे तुम्हाला अशाच प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आहे. आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते सर्व इमेजेस अशा प्रकारे 1 बाय 1 बीटच्या अकॉर्डिंग इथे चेंज करून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला यायचं आहे 8.6 सेकंदाच्या बीटवरती. तिथे आल्याच्यानंतर तुम्हाला एक ग्रुपचा लेअर दिलेला आहे. तो लेअर तुम्हाला ऑल ठिकाणी पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या ग्रुपच्या लेअरवरती जायचं आहे. इथे तुम्हाला ज्या अशा प्रकारचं कॉपीचं ऑप्शन दिसत आहे प्लसचं, त्या प्लसच्या ऑप्शनवरती जायचं आहे. तिथून तुम्हाला कॉपी लेअर करायचं आहे. कॉपी लेअर केल्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बीटवरती यायचं आहे. या ऑप्शनचे करून तुम्हाला नेक्स्टवरती यायचं आहे. नेक्स्टवरती आल्याच्यानंतर परत तुम्हाला इथे प्लसवर जायचं आहे. प्लसवरती गेल्याच्यानंतर तुम्ही आता जी आपण लेअर कॉपी केली होती त्या लेअरला तुम्हाला इथे पेस्ट करायचं आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे ते पेस्ट लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत हे ऑप्शन चेंज करून नेक्स्टवरती यायचं आहे. एंडिंगपर्यंत यायचं आहे. इथे जे फर्स्टला जे वॉच टाईपचं जे ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती यायचं आहे. इथे 4th नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपला जो इमेज आहे तो बीटच्या एंडिंगपर्यंत इथे ॲड झालेला आहे. तर हा जो मॉडेलचा इमेज आहे तो जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर सिम्पली तुम्हाला त्या ग्रुपच्या लेअरवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती गेल्याच्यानंतर जे काय अशा प्रकारचे मॉडेलची तुमचे इमेज दिसत आहे त्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट जी कोणती तुम्हाला इमेज इथे ॲड करायची असेल त्या इमेजला तुम्हाला सिम्पली ते अशा प्रकारे चेंज करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते 1 बाय 1 इथे चेंज करून झालेले आहे. तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपली जी इमेज आहे ती इथे दिसून येत आहे. तर ही जी प्रोसेस आहे तुम्हाला अशा प्रकारे 1 बाय 1 फॉलो करायची आहे. आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते सर्व इथे जे ग्रुपच्या अकॉर्डिंग ते 1 बाय 1 इथे बीटच्या अकॉर्डिंग ॲड करायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता की आपले जे ऑल जे काही ग्रुप्स आहेत तिथे ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला यायचं आहे आपले 24.19 सेकंदावरती. तिथे आल्याच्यानंतर तिथे काहीसा तुम्हाला अशा प्रकारे इथे इमेजच्या लेअर्स दिसत आहेत. तर इथल्या ज्या 3 जे इमेजच्या ज्या 3 लेअर्स दिसत आहेत त्या तुम्हाला चेंज करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती गेल्याच्यानंतर कलर अँड फिलवर जायचं आहे. जे स्टारचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे. जो कोणता मॉडेलचा इमेज तुम्हाला चेंज करायचा असेल त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते प्लसवर जाऊन तुम्ही तो इमेज चेंज करून घेऊ शकतात. तर इथे ज्या 3 इमेजेस आहेत त्या 3 ठिकाणी तुम्हाला सेम जे इमेजेस आहेत त्या इथे तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता की आपला जो इफेक्ट्स आहे तो इथे रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला वर इथे शेअरवरती जायचं आहे. शेअरवरती गेल्याच्यानंतर याची क्वालिटी जी आहे ती 4K मध्ये सिलेक्ट करायची आणि याला इथून सिम्पली अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.